पेण नगर परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजता शहरातील राजकारण तापले। 3 वर्षांपासून रखडलेल्या या निवडणुकीत आता सत्तेसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत। मागील निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता मिळवली होती, पण यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट त्यांच्या गटात आल्याने भाजपमध्येच नाराजीचा सूर उमटताना दिसतोय। त्यामुळे पेणमध्ये भाजप राष्ट्रवादी युतीवर संभ्रमाचे ढग दाटले आहेत। शहरात शिवसेना शिंदे गट फारसे प्रभावी नसल्याने हा गट बाजूलाच पडल्याचे चित्र आहे। दरम्यान माजी नगराध्यक्ष शिशिर धारकर यांनी आम्ही पेणकर विकास आघाडीच्या नावाने 10 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून ते या निवडणुकीत दमदार पुनरागमनासाठी सज्ज झालेत। सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रवादीचे काही कार्यकर्तेही त्यांच्या संपर्कात आहेत। महायुतीतही सध्या गोंधळाचे वातावरण आहे। नगराध्यक्ष पदासाठी महिला आरक्षण लागू असल्याने भाजपकडून प्रीतम आणि राष्ट्रवादीकडून वसुधा पाटील या दोघींची नावे समोर आली। त्यामुळे महायुतीतील तणाव आणखी वाढलाय। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसकडे नगरसेवक पदांसाठी तब्बल 22 अर्ज आलेत। प्रत्येक प्रभागातून उमेदवार तयार असल्याने राष्ट्रवादीही या निवडणुकीत आपली ताकद दाखवण्यासाठी पूर्ण तयारीत आहे। पेण नगर परिषदेच्या रणांगणात आता त्रिकोणी लढत रंगण्याची चिन्ह दिसतात। भाजप, राष्ट्रवादी आणि आम्ही पेणकर विकास आघाडी यांच्यातील या संघर्षाकडे आता सर्वांचे लक्ष लागले। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, पेण। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।